सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा निर्णय, राज्यातल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार करणार। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णयाला मंजुरी। राज्यामध्ये 11 फेब्रुवारीपर्यंत थंडी कायम राहणार। 6 किंवा 7 फेब्रुवारीनंतर थंडीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता। अजब मागण्यांमुळे कोल्हापूरमधल्या सायकल रॅलीची जोरदार चर्चा। लग्नासाठी मुलगी मिळावी, कोल्हापुरामध्ये समुद्र व्हावा आणि मटण स्वस्त व्हावं या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये सायकल रॅली। ऐन फेब्रुवारीमध्ये मराठवाड्यात 256 टँकर्सनं पाणी पुरवठा। जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला 255 टँकरनं पाणी पुरवठा। 337 खासगी विहिरी सुद्धा अधिग्रहित, विभागीय आयुक्त कार्यालयाचा अहवाल। तांत्रिक बिघाडामुळे पुढचे 2 दिवस वाशिम शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार। पाणी जपून वापरा, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। बाळासाहेब ठाकरे सांगोला उपसा जलसिंचन योजनेला 884 कोटी रुपये मंजूर। खासदार रणजितसिंग निंबाळकर, आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश। परभणीच्या जिंतूरमध्ये शरद पवार गटाचा आक्रोश मोर्चा। शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शेतकरी बैलगाड्या घेऊन तहसील कार्यालयावर। ओबीसी जनजागरण संकल्प यात्रा गोंदियामध्ये। शालेय विद्यार्थ्यांसह ओबीसी बांधवांकडून यात्रेचं नवेगावात स्वागत। ओबीसींच्या मागण्यांसाठी 3 फेब्रुवारीला वर्ध्याच्या सेवाग्राममधून निघाली होती यात्रा। वकील दाम्पत्याच्या हत्येनंतर अहमदनगर जिल्ह्यात वकील संघटना आक्रमक। वकील संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीसाठी आंदोलन। अमळनेरच्या साहित्य संमेलनामध्ये पुस्तक विक्रीला थंड प्रतिसाद। प्रदर्शनासाठी भरलेली भाडे रक्कम परत द्या, प्रकाशकांची मागणी। जळगाव जिल्हा परिषदेसमोर विविध मागण्यांसाठी आशा सेविकांचा ठिय्या आंदोलन। कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची मानसिकता जुन्या सरकारसोबतच। आमची कामं दिसू नयेत म्हणून काही अधिकारी विरोधकांचं ऐकतात। शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर यांचा आरोप। वर्ध्यामध्ये सोयाबीनच्या भावामध्ये सतत घसरण। उत्पादन खर्च निघत नसल्यामुळे शेतकरी संकटात। राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात वाढ। विदर्भातील अकोला कृषी बाजार समितीमध्ये तुरीला क्विंटल मागे 10,800 रुपयांचा भाव। पुरंदरमधल्या सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनचं कंट्रोल युनिट चोरीला। पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद। पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार। आरोपी विरोधात भाजपसह हिंदू संघटना एकवटल्या। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोपीची मानसिकता ठेचावी, हिंदुत्ववादी संघटनांची मागणी। चंद्रपूरमध्ये मूल तालुक्यातील मोरवाही झेडपीच्या शालेय विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून काढली सहल। अपघातामध्ये 16 विद्यार्थी जखमी। वरिष्ठांची परवानगी न घेता मुख्याध्यापकानं काढली सहल। हिंगोलीमध्ये कांद्याची वाहतूक करणारा ट्रक उलटला। वाहतूक ठप्प। हिंगोली परभणी रोडवर वाहनांच्या लांबच लांब रांगा। साताऱ्यातल्या पाटण तालुक्यामध्ये मालवाहू ट्रक दरीत कोसळला। अपघातामध्ये 2घांचा मृत्यू। अवघड वळणावर अंदाज न आल्यामुळे अपघात। ऑनलाईन फसवणूक प्रकरणी बुलढाणा पोलिसांची मोठी कारवाई। 2,04,000 रुपयांचा गंडा घालणाऱ्या 2घांना मध्य प्रदेशमधल्या इंदोर आणि भोपाळमधून अटक। नागपूरमध्ये 5 दिवसात 4 हत्यांच्या घटना। 2 फेब्रुवारीला पैशाच्या वादातून 2घांची, 4 फेब्रुवारीला एका तरुणाची, तर 5 फेब्रुवारीला गुन्हेगारांमधल्या संघर्षामध्ये एकाची हत्या। सावकाराच्या जाचाला कंटाळून शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या। आत्महत्येपूर्वी शेतकऱ्यानं पोलीस महानिरीक्षकांना लिहिलं पत्र। अहमदनगरच्या सावेडीमधल्या साई मिडास कॉम्प्लेक्सला भीषण आग। एचडीबी फिनान्स आणि स्वास्तिक नेत्रालय हॉस्पिटल जळून खाक। आगीचं कारण स्पष्ट। जालना जिल्ह्यात गेल्या आठवडाभरात 8 जण लाचखोरीच्या जाळ्यात अडकले। जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई। उत्तराखंड सरकारनं विधानसभेमध्ये मांडलेल्या समान नागरी कायदा विधेयकाचं विश्व हिंदू परिषदेकडून स्वागत। देशातील प्रत्येक राज्यानं समान नागरी कायदा आणायला हवा। विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रांताचे क्षेत्रप्रमुख गोविंद शेंडे यांची मागणी।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.